वाळवण्याची चकली करताना बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण ह्या चकल्या बनवतो तेव्हा साच्यात नेमकं हे बॅटर अडकतं. तर तसं होऊ नये म्हणून ह्या पद्धतीने जर चकली केली तर अगदी सहज तुम्ही ह्या चकल्या बनवू शकाल. आता ही 3 ते 4 पट फुलणारी चकली हलकी खुसखुशीत बनते. त्यासाठी आपण 1 किलो साबुदाणा एका भांड्याने मोजून घेतलेला आहे. 1 ते 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घ्यायचा आणि तेवढंच भांड्यावर पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं. नंतर 7 ते 8 तास भिजू द्यायचा. 7 ते 8 तासानंतर परत एक भांडं पाणी कडकडीत गरम करायचं आणि या साबुदाण्यावर घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं. त्यानंतर जवळपास 9 ते 10 तास हा साबुदाणा भिजू द्यायचा. त्यामुळे हा साबुदाणा एकदम हलका होईल आणि बारीक करणंसुद्धा सोपं होईल. त्यानंतर पुरणाच्या चाळणीवर आपण ज्याप्रमाणे डाळ बारीक करतो पुरणाची तसा हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा. जवळपास 1.5 किलो एवढे बटाटे उकडल्यानंतर थंड होऊ द्यायचे आणि ते सुद्धा किसणीवर किसून घ्यायचे. साबुदाणा आणि बटाटे आपण दोन्हीही व्यवस्थित बारीक केल्यानंतर दोन्ही मिक्स करायचं. त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. जवळपास 1.5 चमचा एवढी मी मिरीची भरड घातली आहे. आता तुम्हाला इतर मसाले घालायचे असले तर तुम्ही ते घातले तरीही चालतील. त्यानंतर साच्यामध्ये हे बॅटर घालायचं. तेला तुपाचा अजिबात वापर करायचा नाही आणि अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या. अगदी सहज पडतात ह्या चकल्या. शेवटची चकली बनण्यापर्यंत हे बॅटर अजिबात अडकणार नाही ह्या साच्यामध्ये. खूप सहज बनवू शकाल. शेवटचं टोक व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे चकली तळताना त्याची पसरणार नाही तेलामध्ये. आणि 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या. 3 ते 4 दिवसानंतर आपण आता ह्या तळून बघूया. कडकडीत वाळवल्यानंतर तुम्ही जर एखाद्या स्वच्छ डब्यात भरून ठेवल्या तर वर्षभर अगदी छान राहतात. त्या अजिबात खराब होणार नाहीत. तेलात तळताना मात्र हलक्या हाताने झाराने असं हे करायचं म्हणजे याचा आकार व्यवस्थित होतो. बघा अगदी 3 ते 4 पट फुलल्यात, एकदम हलक्या बनल्यात, खुसखुशीत बनल्यात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. खूप सुंदर बनतात. विशेषतः मुलांना खूप आवडतात ह्या चकल्या. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान बनतात ह्या चकल्या. धन्यवाद.